शब्द, मन आणि प्रेम. शुभ क्रिया. लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी पार्ट आहे 348. पार्ट 347 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ आणि क्रियामध्ये सिरीज पाहण्यावरून छोटासा राग सुरू होतो, पण तो हळूहळू रोमॅन्टिक मोमेंट्समध्ये बदलतो. क्रियाला वाटतं शुभ तिच्याकडे लक्ष देत नाहीये, पण तो तिला जवळ घेत सगळं क्लिअर करतो. दोघांमध्ये मस्ती, किस आणि जवळीक होते. रात्री क्रियाच्या पाठी दुखायला लागतं, तेव्हा शुभ गिल्ट फील करून तिची काळजी घेत मसाज करायला तयार होतो. सो आता पुढे बघू. किती किती काय काय रोमॅन्टिक होईल. क्रिया सांगते तसं आणि मग शुभ पटकन ऑइल घेऊन क्रियाला झोपायला सांगतो, पण वरचं काढून. तर क्रिया बोलते, आता पूर्ण का काढू, थोडं वर केलं की करता येईल ना. तर शुभ बोलतो, अगं पण ते नीट करता येणार नाही ना, मग तुलाही तेवढं कम्फर्टेबल नाही वाटणार. तर क्रिया बोलते, पण मी पूर्ण काढल्यानंतर मला माहीत असते की तू मसाज कमी आणि त्रास जास्त देशील. तर शुभ बोलतो, ऑलरेडी तू त्रासात असताना मी कशाला असं काही करणार आहे, चल काढ पटकन. तर क्रिया चिडून बोलते, नाही बोलत असताना पण तुला लगेच काढता येतं ना, मग मला काढ काढ का बोलत आहेस. तूच काढ आणि कर पटकन मालिश. तर शुभ हो बोलून मस्त सगळं काढून टाकतो आणि क्रियाला किस करतो छान, आणि मग मालिश करून द्यायला तयार. क्रिया बोलते, बेबी खरंच खूप बरं वाटत आहे रे, खूप 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 जास्त थँक्यू सो मच. माझ्या प्रत्येक वाईट प्रसंगात मला सोबत असतो तू आणि छान काळजी घेतो. मम्मासारखी काळजी घेतो माझं बाळ, खरंच खूप नशीबवान आहे मी. तर शुभ बोलतो, आभार प्रदर्शन कार्यक्रम नंतर करू. आधी हे सांग, तुला बरं वाटत आहे का, की जायचं हॉस्पिटलला. तर क्रिया पटकन उठून बोलते, वेळ आहेस का शुभ, आता कुठलं हॉस्पिटल असणार आहे. तर शुभ बोलतो, हॉस्पिटल 24 तास असतात इमर्जन्सी केसेससाठी, सो तू त्रास कमी झाला की नाही ते सांग. तर क्रिया बोलते, वाटतंय बरं वाटतंय, करत राहा असंच मसाज. तर शुभ बोलतो, कधीतरी तेही करताना असंच बोल की बरं वाटतंय, करत राहा असंच. तर क्रिया बोलते, जेव्हा वाटेल ना तेव्हा खरंच बोलेल हा." आणि मग असंच मालिश करता करता क्रियाला झोप लागून जाते. तर असं स्टमकवर झोपणं चांगलं नसतं, म्हणून शुभ तसंच क्रियाला बोलतो, बेबी असं नको झोपू, असं हग करून झोप मला मग. थांब एकच मिनिट हे ठेवून येतो मी बेडवर. तर क्रिया हो बोलताच तसा शुभ जातो आणि क्रिया पटकन इकडे टी शर्ट घालून घेते. शुभ येतो झोपायला आणि बघतो तर क्रिया मस्त टी शर्ट मध्ये असते. तर शुभ बेडजवळ उभा राहून शांतच बघत राहतो. तर क्रिया विचारते, काय झालं, असं का बघत आहेस, ये ना झोपू लवकर. तर शुभ बोलतो, तू आता झोपेत होती ना, मग हे टी शर्ट वगैरे केव्हा घातली. तर क्रिया बोलते, झोपेतून तूच उठवून दिला ना, मग घातली टी शर्ट. तर शुभ बोलतो, ते मला ना माहिती, काढते आणि तसंच मग हग करून झोपू आपण प्लीज. अय्यो. तर क्रिया बोलते, अरे पण झोपायचंच आहे ना, मग कशाला काढू आता. तर शुभ बोलतो, अगं असंच छान हक करून एकदम मस्त असं बेबीसारखं चिपकून झोपू दे ना मला. तर क्रिया बोलते, बरं ठीक आहे ये. आणि मग दोघे मस्त तसंच झोपी जातात. ओहो. सकाळी 7 वाजता शुभ उठतो आणि बघतो तर क्रिया झोपलेली असते. तर तसंच सर्व ओपन असल्यामुळे शुभ परत जवळ जाऊन छान क्रियाला किस करू लागतो जिकडे तिकडे, आणि सकाळची वेळ असते. तर फ्लो मध्ये चावा घेतो निप्सवर. तर क्रिया एकदम दुखलं म्हणून ओरडून उठते आणि चटकन तिथे गालावर. तर शुभ आ बोलून तोंड काढून घेत बोलतो, क्रिया तू वेडी आहेस का, सकाळी सकाळी कोण मारतं असं मूर्ख. तर क्रिया तसंच झोपेतून उठून डोळे उघडत बोलते की, हा मग तुला काय कळत नाही का जे असं चावा घेतो, नाला किती जोरात दुखलं मला, आणि त्यात मी झोपेत होती ना, मग एवढं पण कळत नाही का. तर शुभ तसंच गालावर हात फिरवत बेबीसारखा रडका फेस करतो. तर क्रियाला बघवत नाही, तर लाडप्यार करत बोलते की, बेबी सॉरी सॉरी, ये जवळ आहे माझ्या. आणि असं जवळ घेत शुभ परत तिथे किस करतो. तर क्रिया बोलते, दुखतं रे बेबी खूप, थोडं समजून घ्यायचं ना तू, बेबीसारखं काही कळत नसल्यासारखं नाही वागायचं ना. सो मग काही वेळ असंच लेटून राहतात आणि मग दोघे सोबतच उठतात. तर शुभ बेडवरच असतो आणि क्रिया उठते आणि जाते, फ्रेश होते आणि येऊन बघते बेडरूममध्ये. तर शुभ बेडवरच फोन बघत असतो. तर क्रिया बोलते, बेबी तू अजून उठला नाही, किती आळशी होत चाललायस ना आता. तर शुभ उठून बसतो आणि पुढे क्रिया मिररमध्ये फेस बघत हेअर्स करत असते. तर शुभ मागे असं चटकन तिथे मारत बोलतो की, हाय एकदम हॉटी बायको आहेस ग बेबी तू, खरंच. तर क्रिया पटकन शुभकडे वळून बोलते, नालायकपणा खूप झाला सकाळपासून हं. सकाळ नाही, काल रात्रीपासूनच. सो प्लीज आता उठ आणि फ्रेश हो चल. तर शुभ बोलतो, हो ग होतो ना, थांब ना, इतकं काय घाई करत आहे. तर क्रिया बोलते,
"नाही याल बेबी, प्लीज आताच उठ. मला ऑफिसला जायचं आहे ना, मग उशीर होईल तिकडे. आणि आज भरपूर काम आहे, सो प्लीज चल उठ." तर शुभ विचारतो, "असं किती काय-काय काम आहे का तुला ऑफिसमध्ये?" हां? तर क्रिया सांगते, "काही खूप इम्पोर्टंट मीटिंग्स आहेत आणि मग क्वार्टरली रिव्ह्यू आहे आणि स्टाफसोबत पण मीटिंग आहे." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, पण जास्त स्ट्रेस घेऊ नको." आणि मग शुभ जातो, उठून फ्रेश होतो आणि क्रिया मस्त किचनमध्ये जाते, कॉफी करते दोघांसाठी. सकाळी 11 वाजता क्रिया रेडी होऊन निघत असते ऑफिससाठी. तर शुभ बोलतो, "नीट जा बेबी आणि पोचली की मेसेज कर." तर क्रिया बोलते, "हो बेबी, रोजच करते, तसंच आजही करेल. नो इश्यू." आणि मग क्रिया जाते ऑफिसला आणि शुभ बसतो हॉलमध्ये आपला लॅपटॉप घेऊन काम करत. तर दुपारी 2 वाजता क्रिया कॉल करते शुभला आणि विचारत असते की लंच झालं का, काय करत आहे. तर शुभ बोलतो, लंच झालं बेबी वेळेत. आणि तुझं झालं का? आणि मी माझं कामच करत आहे. तर क्रिया सांगते, हो माझं पण लंच झालं. आत्ता मी बसले थोडा फ्री वेळ काढून, कारण आज बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या बेबी आणि लास्ट मीटिंग स्टाफसोबत अरेंज केली आहे रिविकाने. ती झाली की निघते मी घरी यायला. ओके. तर शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि मग दोघेही आपापल्या कामात बिझी होतात. तर इव्हनिंगला 5:15ला क्रिया घरी यायला निघणार असते, इतक्यात क्रियाच्या पप्पाचा कॉल येतो. तर क्रिया रिसीव्ह करते, हेडफोन कनेक्ट करते आणि बोलत बोलत येऊन कारमध्ये बसते. क्रियाचे पप्पा नॉर्मल बोलतात, लाईक कामाबद्दल, क्लायंट्सबद्दल आणि टर्नओव्हरबद्दल आणि हळूच लग्नाचा विषय काढतात. तर क्रिया बोलते, "पप्पा तुम्ही खरं तर याच विषयावर बोलायला कॉल केला होता ना? खरं सांगा." हं? तर ते बोलतात, "हो बेटा. पण तू ऐकून न घेता रिॲक्ट होते म्हणून असं ट्राय केलं. हे बघ बेटा, जेव्हा जेव्हा तेव्हा टाळाटाळ करण्याला काही अर्थ नाही आहे. तू एकतर भेटत नाही कोणाला आणि काही माहिती नसतं, तरी डायरेक्ट नकार देते. त्यापेक्षा भेट, बोल, मग नकार दे जे काही इश्यू असेल ते सांगून." तर क्रिया बोलते, "पप्पा तुम्हाला तर माहिती आहे ना माझा नकार देण्याचं कारण. मग तरी तुम्हाला परत-परत त्यावरच येऊन थांबायचं आहे का?" "हां." तर क्रियाचे पप्पा बोलतात, "तुला पण माहिती आहे ना मी का नकार देत आहे ते. मग तरी तुला का असं वारंवार तेच ते बोलायचं आहे?" तर क्रिया शांतच असते आणि क्रियाचे पप्पा समजावत बोलत असतात आणि क्रियाला इमोशनल वेमध्ये बोलत असतात. तर क्रियाच्या डोळ्यात पाणी येतं. तर तसंच अश्रू पुसून घेत फक्त ऐकत असते आणि मग तसंच त्यांचा पण आवाज थोडा रडल्यासारखा येऊ लागतो. तर क्रिया लगेच त्यांना शांत करत बोलते, की "पप्पा प्लीज, तुम्ही असं रडू नका. मला नाही बघवत असं तुम्हाला असं त्रासात वगैरे. सो प्लीज." तर ते शांत होतात आणि मग कॉल कट होतो आणि क्रिया पण बिल्डिंग खाली आलेली असते. तर कारमधून उतरता शुभचा कॉल येतो. तर क्रिया कॉल रिसीव्ह नाही करत आणि तसंच लिफ्टमध्ये येते आणि मग डोअरवर येताच डोरबेल रिंग करते. तर शुभ डोअर ओपन करतो. आता काय होईल, कॉल तर रिसीव्ह नव्हती केली क्रिया हो. आणि क्रियाला बघताच विचारतो, "तुला कॉल दिसत नाही आहे का? एवढा हातात तर आहे फोन. मग रिसीव्ह का नाही केली?" तर क्रिया आत येते, टेबलवर बॅग ठेवते, वॉच वगैरे काढून ठेवत बोलते, "हां, ते मी लिफ्टमध्येच होते, सो नाही केला रिसीव्ह." तर काय झालं एवढं? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओह माय गॉड! काही खरं नाहीये. पार्ट 349 मध्ये बघणार आहे आपण आता ह्यावर शुभ कसा रिॲक्ट होतो, काय बोलतो आणि क्रिया ऑलरेडी मिक्स्ड इमोशन्समध्ये आहे. तर दोघांचं भांडण होईल का? आणि झालंच. तर कोण पुढे येऊन आधी सॉरी बोलेल आणि क्रियाच्या घरी लग्नाबद्दल काय सुरू आहे ते शुभला कळेल का? आणि बरंच काही. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. ओहो!